नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. या निर्णयावर पुनर्विचार करण्याची केंद्राची विनंती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नीटच्या परीक्षेला लोकसभेत सर्वपक्षीय खासदारांचा विरोध. महाराष्ट्रातल्या 80% विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याचे संकेत. सीईटीची परीक्षा 5 मे रोजी ठरल्याप्रमाणेच होईल. नीटच्या निर्णयावर सोमवारी दाखल करणार फेरविचार याचिका. विनोद तावडे. मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत पाडण्याचे तसंच संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. कामगार संघटनांची नाराजी लक्षात घेऊन केंद्रानं ईपीएफ व्याजासंदर्भातला निर्णय घेतला मागे. व्याजदरात वाढ. कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांचा भारतात येण्यास नकार. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात रिक्षा आणि खासगी बसच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू, 2 जखमी. आणि राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ. आता सविस्तर वृत्त. वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांच्या 2016-17 शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच 1 मे आणि 24 जुलैला घेतली जाईल असं आज सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती केंद्र सरकारनं न्यायालयाला केली होती. मात्र यासंदर्भात संबंधित राज्यांच्या याचिका दाखल झाल्यानंतरच पीठ स्थापन करून सुनावणी केली जाईल असं सांगत उच्च न्यायालयानं आज सुनावणी घेण्यास नकार दिला. 1 मे रोजी होणारी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होऊ द्या असं न्यायमूर्ती AR दवे यांनी सांगितलं. राज्य सरकार आणि खासगी महाविद्यालयांना वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमासाठी 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेऊ द्यावी अशी विनंतीही केंद्र सरकारनं न्यायालयाला केली होती. वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेला लोकसभेत आज सर्वपक्षीय खासदारांनी विरोध केला. 1 मे रोजी होणाऱ्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी कमी वेळ मिळेल असं या खासदारांचं म्हणणं होतं. नीट परीक्षा घेण्यासाठी राज्यांना 2018 पर्यंतचा वेळ द्यावा अशीही मागणी काही खासदारांनी केली आहे. भाजपाच्या जयदंक पाल यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. सर्व विद्यार्थ्यांना समान वेळ मिळावा यासाठी 24 जुलैला एका टप्प्यात ही प्रवेश परीक्षा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. त्याला काँग्रेसच्या राजीव सातव यांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्रासारख्या राज्यांना 2018 पर्यंतची मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. आपल्याला 2018 पर्यंत मुदत वाढवून मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला विनंती केल्याचंही सातव म्हणाले. कालच्या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या 80% विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होईल असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनीही आपलं मत मांडताना मनुष्यबळ मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी असं सुचवलं. दूरदर्शनच्या वृत्तवाहिन्या आणि मनोरंजन वाहिन्यांचं अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकार पावलं उचलत असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. डीडी न्यूज फक्त वृत्त आणि संपूर्ण वृत्त देत असल्याचं मत व्यक्त करून देशातला मोठा वर्ग या बातम्या पाहत असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सांगितलं. वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही परीक्षा 2 टप्प्यात घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आल्याचं सांगत ही परीक्षा रद्द करून MHCET ही परीक्षा घेण्यात यावी यासाठी परभणीत आज 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शनं केली. सर्वोच्च न्यायालयाने 2 वर्षासाठी महाराष्ट्राला नीट मधून वगळण्यात यावे आणि नीट ही 2018च्या नंतर जाहीर करण्यात यावी. आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांनी गेली 2 वर्ष केवळ आणि केवळ 12वी बोर्डाचा अभ्यास केलेला आहे, जो की NCERT हा 12वी बोर्डाच्या मानाने बराच मोठा अभ्यास आहे आणि आमच्याकडे खूप कमी कालावधी आहे अभ्यास करण्यासाठी आणि इतक्या कमी कालावधीमध्ये आम्ही तो अभ्यास पूर्ण करू शकत नाही. त्याकरिता आमची सुप्रीम कोर्टाला ही विनंती आहे की त्यांनी जी नीट परीक्षा आहे ती 2018 पासून लागू करावी आणि येत्या 2 वर्षासाठी ती रद्द करण्यात यावी.
राज्य मंडळाच्या पुस्तकानुसार अभ्यास करत विद्यार्थ्यांनी MSCETची तयारी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केलेल्या देशपातळीवरील नीटचा अभ्यासक्रम NCERTनुसार आहे. 1 मे आणि 24 जुलैला नीट परीक्षा होणार असल्यामुळे हा अभ्यास कधी करायचा असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची MSCET ही परीक्षा 5 मे रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेतली जाईल. या परीक्षेच्या तारखेत कुठलाही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केली आहे त्यांनी पूर्ण तयारीनिशी ही परीक्षा द्यावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं नीट संदर्भात दिलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. मात्र विद्यार्थ्यांनी कुठलंही दडपण न घेता 5 मे रोजीची परीक्षा द्यावी. नीटच्या निर्णयावर राज्य सरकार सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करेल. त्यासाठी राज्यातून 2 अधिकारी दिल्लीत पोहोचले आहेत. तसंच या याचिकेवर राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष वकिलांची मदत घेतली जाईल असंही तावडे यांनी सांगितलं. जो राष्ट्रीय स्तरावर नीट परीक्षेचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात रिव्ह्यू पिटिशन आम्ही दाखल करतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर ठेवून आम्हाला 3-4 गोष्टी रिव्ह्यू पिटिशन मध्ये मांडायच्या आहेत. आमचे 2 अधिकारी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. दिल्लीमध्ये आपले जे शासनाचे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे आपले वकील आहेत ते त्याबरोबर स्पेशल काउन्सिल आम्ही यात विशेष वकील यासाठी उभे करणार आहोत. आणि शेवटी राज्यातल्या ग्रामीण गरीब भागातल्या गरीब घरातल्या मुलांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं तत्कालीन हवाई दल प्रमुख SP त्यागी यांना समन्स बजावलं आहे. मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत पाडण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत दोषी राजकारणी, अधिकारी आणि मंत्र्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे हे आदेश न्यायालयानं दिले. या इमारतीसाठी किनारी संरक्षण नियमानुसार परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण विभागानं ही इमारत बेकायदेशीर ठरवत ती पाडण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयानं आज हा निर्णय वैध ठरवला. तसंच संरक्षण विभागानं या प्रकरणी कारवाई का केली नाही अशा शब्दात न्यायालयानं संरक्षण विभागाला फटकारलं आहे. संरक्षण विभाग आणि राज्य सरकारनं पुन्हा चौकशी करावी आणि चौकशीत दोषी आढळलेल्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. ही इमारत पाडण्याचा खर्चही आदर्श सोसायटीकडूनच घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 12 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणातले याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी दूरदर्शनकडे प्रतिक्रिया दिली. असलेली CRZ2 वर्गीकरणातली जमीन प्रायव्हेट सोसायटीला बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी देण्याचा हा जो ऑफेन्स आहे त्या ऑफेन्ससाठी अजूनपर्यंत सीबीआयने कोणालाही जबाबदार धरलेलं नाही. माझी मागणी आहे की यात फर्दर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. ही जमीन तत्कालीन महसूल मंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वतः दिलेली आहे. फायनान्स डिपार्टमेंटचे ऑब्जेक्शन्स ओव्हररूल करून दिलेली आहे आणि निलंगेकर पाटलांच्या त्या निर्णयाला सुशीलकुमार शिंदेनी एन्डोर्स केलेला आहे. कागदोपत्री पुरावा आहे. असं असून सुद्धा फक्त ते त्यावेळेच्या सत्ताधारी पक्षाचे नेते असल्यामुळे सीबीआयने त्यांना आरोपी केलं नव्हतं. आता तशी परिस्थिती नाहीये. सीबीआयने फर्दर इन्व्हेस्टिगेशन करून माझी तक्रार सीबीआयकडे पेंडिंग आहे. माझी याचिका हायकोर्टात आहे. त्यावरती योग्य ती कारवाई करून सुशीलकुमार शिंदेंना आरोपी तात्काळ करायला पाहिजे. कामगार संघटनांच्या नाराजीमुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदराबाबतचा निर्णय केंद्र सरकारला बदलावा लागला आहे. या निधीवरच्या व्याजदरात 0.1% वाढ करत तो 8.8% करण्याची घोषणा केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिल्लीत केली. केंद्रीय विश्वस्त मंडळानं केंद्रीय भविष्य निर्वाह निधीवर 8.8% व्याज देण्याची केलेली शिफारस फेटाळून 8.7% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयानं घेतला होता. त्याविरोधात कामगार संघटनांमध्ये तीव्र असंतोष होता. त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. आता मात्र तो निर्णय मागे घेत 0.1% व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर दत्तात्रय यांनी समाधान व्यक्त केलं. बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडला पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्यानं भारतात परतायला नकार दिला आहे. मल्ल्याचं पारपत्र रद्द करण्यात आलं आहे. तसंच त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
मल्ल्याला भारतात पाठवण्याची मागणी केंद्र सरकारनं ब्रिटनकडे केली आहे. मला देशाचा अभिमान आहे, मी भारतात परत येईन, मात्र सध्या मी इथे सुरक्षित आहे, असं मल्ल्यानं एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. माझं पारपत्र रद्द करण्याची प्रक्रिया घाईघाईत करण्यात आली, असा आरोप त्यानं केला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पोखरीजवळ रिक्षा आणि खासगी बसच्या अपघातात 6 जण ठार तर 2 जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. रिक्षा आणि बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात 1 महिला आणि 2 मुलांसह 6 जण ठार झाले. जखमींना उपचारासाठी अहमदनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पाणी मुळातच चंचल, प्रवाही, पळून जाणं हा त्याचा स्वभाव. पण ते अडवलं तर चमत्कार घडवतं. धुळे जिल्ह्यात राबवला जाणारा शिरपूर पॅटर्न हा असाच मानवी ध्यासातून साकारलेला जलचमत्कार. पाणी टंचाई ही राज्यच नव्हे तर अवघ्या देशासमोर उभी असलेली विकराळ समस्या. पावसाचं वाहून जाणारं पाणी जिरवून या प्रश्नावर उत्तर शोधण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यात सर्वात यशस्वी तोडगा ठरलाय शिरपूर पॅटर्न. भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर हे या शिरपूर पॅटर्नचे प्रणेते. गेल्या दशकभरापासून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथे हा पॅटर्न यशस्वीपणे राबवला जातोय. त्याला मिळालेल्या यशानं देशाचं लक्ष वेधून घेतलंय. आज भर उन्हाळ्यातही शिरपूरमधल्या बंधाऱ्यांमध्ये भरपूर पाणी आहे. या परिसरातले शेतकरी 2 ते 3 पिकं घेत आहेत. जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नमुळे या परिसरातल्या शेतीला संजीवनी मिळाली आहे. वर थांबायचा पण पाहिजे तसं थांबायचं नाही. आता हे खानापूरकर साहेबांनी हे स्कीम राबवली म्हणून आता आम्हाला पाण्याचा म्हणजे तुटवडा येणार नाही. आणि याच्या पुढे जे बाकीचं आमची पडीत जमीन होती ती बी एकदम रेवलिंग झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला पेरायला काही अडचण येणार नाही. भूस्तर रचनेचा सखोल अभ्यास करून राबवलेल्या या शिरपूर पॅटर्नमुळे अवघ्या देशासमोर एक आदर्श निर्माण केलाय. आज राज्याला चटके देणाऱ्या पाणी टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी शिरपूर पॅटर्न अनुकरणीय ठरू शकेल. हा शिरपूर पॅटर्न म्हणजे जलक्रांतीचा राजमार्ग आहे. शिरपूर पॅटर्नविषयी संवाद साधण्यासाठी भूवैज्ञानिक जलतज्ञ सुरेश खानापूरकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपला सत्कार झाला. आपल्या कार्याबद्दल भाऊ दाजी लाड पुरस्कारही आपल्याला जाहीर झालेला आहे. सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. धन्यवाद. मला सांगा की हा शिरपूर पॅटर्न ही कल्पना नेमकी कशी काय सुचली? मी गेल्या 33 वर्ष 1971-2004 शासकीय सेवेत होतो. भूवैज्ञानिक काम केलं आणि माझं त्यावेळेस काम होतं हँडपंप करून द्यायची गावात आणि पाणी द्यायचं, म्हणजे पाणी काढायचं आणि पाणी लोकांना द्यायचं. विचार असा आला की असं आपण करत राहिलो केव्हा तरी हे पाणी संपणार आहे आणि टंचाई येईल. आणि म्हणून विचार केला की ही टंचाईला काय करता येईल त्यावेळेस. आणि मी उत्तर शोधायचा प्रयत्न केला आणि मला उत्तर सापडलं. जवळपास 1997च्या दरम्यान मला हे उत्तर सापडलं आणि त्यावेळी मी शासनाला सांगितलं असं करता येईल, पण त्यावेळी लक्ष दिलं नाही कोणी. आणि नंतर जेव्हा मी झालो अवकाशप्राप्त 2004 मध्ये माझं उत्तर होतं आणि मला हे कायमस्वरूपी उत्तर पाहिजे होतं. हा टँकर आणि शेतीला पाणी हे आपल्या टँकर कायमचा बंद केला पाहिजे आणि शेतीला पाणी अभ्यास मिळालं पाहिजे असं माझी इच्छा होती. आणि त्याप्रमाणे मी अभ्यास केला आणि उत्तर सापडलं मला. तात्पुरतं काम करून मला हे समाधान नव्हतं. मला त्या गावात गेल्यानंतर त्या गावाचा टँकर कायमस्वरूपी कसा बंद होईल आणि शेतीला बारमाही पाणी कसं मिळेल याची चिंता मला होती. आणि म्हणून मी आता अभ्यास केला काही गोष्टींचा, जो माझ्या नोकरीला मला त्याचा फायदा झाला. आणि मी विचार केला की गेल्या 30-40 वर्षामध्ये काही बदल झाले आहेत पावसाच्या स्वरूपात. कारण पूर्वी माझ्या लहानपणी रोज पाऊस यायचा, आता काही पाऊस येत नाही. हा पहिला बदल झाला. आता एकदम जोरात पाऊस येतो आणि लगेच वाहून जातो. हेवी रेनफॉल विदिन शॉर्ट ड्युरेशन, ओनली रन अप अँड नो पर्क्युलेशन. दुसरा बदल झाला, हा जोरात पाऊस पडतो तो इथे पडतो ते तिथे पडत नाही. म्हणजे अगदी विनोद करायचं म्हटलं तर बैलाच्या एका शिंगावर पाऊस, दुसऱ्या शिंगावर टिपूस नाही. हाही बदल आपण बदलू शकतो नाही, आपल्याला तो स्वीकार करावा लागेल. तिसरा बदल झाला की तुम्ही कुठल्याही तालुक्याचा 10-12 वर्षाचा 20 वर्षाचा जर रेनफॉल डेटा घेतला आणि त्याचा ग्राफ काढला, त्याला मी हायड्रोग्राफ म्हणतो, तो असा वेव्ही येतो आहे. म्हणजे 2 वर्ष दुष्काळ, पाऊस नाही, तिसरे महापूर. या तिन्ही गोष्टी बदलवू शकतो, आपल्याला स्वीकार करावा लागतील आणि यातून मार्ग काढावा लागेल. चौथी गोष्टी मला लक्षात असं आलं की गेल्या 60 वर्षात आपण जे काम केलं जलसंधारणाचं, तिथे ही जिओलॉजी आहे त्या भागाची, त्याचा कोणी अभ्यास नाही केला. त्याचं कारण आपल्याला पाणी मिळतं दगडातून, मातीतून, त्याचा अभ्यास न करता आपण काम सुरू केलं. आणि जी काही कामं झाली जलसंधारणाची त्याच्याबाबत शासनही त्याच्या फलश्रुतीबाबत गंभीर नव्हतं आणि जनता उदासीन होती.
आणि जी काही कामं आहेत गुणवत्ता नव्हती. मी नेहमी त्याचं वर्णन करतो या 60 वर्ष झाला कामाचं, ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डाईड. पण मग हा शिरपूर पॅटर्न म्हणजे नेमका काय? आता मी याच्यातून म्हणजे मला मिळालं मंथन की तर नेमकं काय केलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही हा या 5 गोष्टी अभ्यास केला. आणि पहिले अभ्यास केला या भूस्तराचा, म्हणजे जिओलॉजीचा. आपल्या महाराष्ट्रात 3 प्रकारचे भूस्तर आहेत. एक तर 82% हा जो डेक्कन बेसाल्ट आहे, हा लाव्हा रसा बाहेर आला त्यापासून दगड झाला. हा खरं दगड आपल्या चंद्राला कारणीभूत, त्याचा अधिक अभ्यास केला पाहिजे. दुसरं आपल्याकडे फॉर्मेशन आहे अकोला, अमरावती, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबार या याच्यामध्ये तापी आणि पूर्णेचा जो भाग आहे, काठ आहे, तिथे जवळपास 500 ते 1000 फुटापर्यंत नुसती मातीच लागते. त्याचे कारण 1.5 लाख वर्षापूर्वी अमरावती ते नंदुरबार हा भूभाग, 400 किलोमीटर अंदाजे लांब आणि 40 किलोमीटर रुंद हा भूभाग 1.5 लाख वर्षापूर्वी 1000 फूट खाली पडून गेला. पुढे 300 पडला, पुढे 500 पडला, पुढे 1000, असं स्टेप फॉल्टिंग झालं. आणि नंतर तो मातीत भरून गेला. तिथे वळताना त्याच्यात पिवळी माती, वाळू असे 30 थर तयार झाले. आणि याचा आपण अभ्यास केला पाहिजे, कारण ही पिवळी माती पाणी खाली जाऊ देत नाही आणि वाळूला पाणी मिळत नाही. तसं डेक्कन बेसाल्टमध्ये आपल्याकडे मुरुम लागतो, दगड लागतो, पुन्हा मुरुम, पुन्हा दगड, असे 37 थर आहेत. आणि हा जो मुरुम आहे तो आपल्या पाण्याचं घर आहे, त्याला मी ॲक्विफर म्हणतो. परंतु शोकांतिका अशी आहे की हे घर लहानच आहे, त्याच्यामध्ये फक्त 2.5% पाणी मावतं. म्हणजे त्याची पोरॉफिटी 2.5%, म्हणजे 100 घनफूट मुरमावर जर पाणी टाकलं आपण तर फक्त 2.5 घनफूट पाणी घेतो. आणि म्हणून टंचाई महाराष्ट्रामध्ये आहे. पण पूर्वी माझ्या लहानपणी काय होतं की रोज पाऊस पडायचा, ते माझं 2.5% लहानचं पाणी 100% भरायचं. आणि त्यावेळी मला एवढी गरज नव्हती, लोकसंख्या कमी होती, विकास नव्हता, इलेक्ट्रिक मोटर नव्हत्या आल्या, हे पाणी पूर्ण उरायचं आणि उरलेलं पाणी खालून वाहत जाऊन माझ्या गावच्या बारक्या नाल्याला मिळायचं. आणि तो नाला मे मध्ये वाहत होता. खरं हे त्याचं माझ्या गावचा नाला मे मध्ये का वाहत होता हे त्याचं शास्त्रीय आणि जिओलॉजिकल कारण आहे, टेक्निकल कारण आहे. आता काय झालं, आता तापी कोरडी पडते. नाही, पण मग आता तुम्ही काय केलं? तापी कोरडी पडते आणि मला म्हणायचं की पुन्हा माझ्या गावचा नाला बारमे कसा होईल या चिंतेत मी पडलो. आणि मग विचार असा केला की आपल्याला ही जी पाण्याची पातळी खाली गेली आहे ही पुन्हा वर आणल्याशिवाय ही नदी नाले बारमे होणार नाहीत. त्याचे कारण नाला बारमे होतो म्हणजे काय, नाला वाहतो म्हणजे काय हो, जेव्हा सर्वसामान्य भूजल पातळी ही नाल्याच्या वर येते तेव्हा जमीन नाल्याला पाणी देते आणि नाला वाहतो. आज ती 400 फूट खोल गेली आहे, कुठे 500 फूट गेली, परवा मी बंगलोरला गेलो 1500 फूट खोल गेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे पाणी वर आणण्यासाठी आम्ही काय केलं की ह्या जे 3-4 बदल झाले, अभ्यास केला जिओलॉजीचा. आणि हा नाला एक सांगायचं राहिलं, आणखी एक गोष्ट झाली की जंगल तोडल्यामुळे सगळी माती आमच्या ओढ्यात येऊन गेली आणि ओढे उथळ झाले. नुसते उथळ नाही झाले, वर्षानुवर्षे पाणी वाहत जाऊन ते कडक झाले, इतके कडक की नांगरता फाळ तुटतो, पाणी कसं जिरेल. आणि त्यामुळे बंधारे बांधले आणि ते बंधारे पाणी थांबतं, वर जातं. त्यामुळे नाव ठेवलं मी इव्हॅपोरेशन टँक. त्यामुळे आम्ही तो विचार केला की आता पाणी मुरवलेलं नाला हे अडथळे दूर केले पाहिजे. म्हणून आम्ही नाला खोल केला, पहिले माती बाहेर काढली, पाणी जाऊ देत नाही. मग मुरुम लागला, तो उघडा पाडला. त्याखाली मला काळा पाषाण लागला, जो पाणी जाऊ देत नाही, इम्परव्हियस आहे तो, त्याला प्लास्टिक फोडलो आणि त्याखाली मुरुम आहे तो. अशा प्रकारे किमान 20 फूट आम्ही नाला खोल केला. हे 2 अडथळे दूर केले पाणी द्यायचे, म्हणून याला नाव दिले मी नाल्याची एंजिओप्लास्टी. अशा प्रकारचा प्रयोग केल्यानंतर आम्ही मग तो नाला रुंद केला, 80 फूट रुंद केला, किमान 80 फूट, आम्हाला 200 फूट सुद्धा केला आहे. त्याचं कारण असं की मी तुम्हाला सांगितलं की 200 पाऊस येतोय, 300 महापूर येतोय. आणि त्यामुळे पाऊस नाही म्हणून दुष्काळ आणि पाऊस जास्त म्हणून दुष्काळ, अशा प्रकारचे आपण सापडलो होतो. म्हणून आम्ही विचार कसा केला की आपल्याला हे रुंद केल्याशिवाय पर्याय नाही. त्याचं कारण असं की समजा आज तुमच्याकडे नळ आला आणि लगेच बातमी आली की तू 2 दिवस नळ येणार नाही, तर तुम्ही लगेच काय करता, सगळा महिला वर्ग लगेच छोटी मोठी लहान सगळे भांडे भरून ठेवतात, 3 दिवसात पाणी साठवता. ती स्थिती शिरपूर आम्ही असं केलं की 3 वर्षाचं पाणी साठवायचा प्रयत्न केला. आणि म्हणून आम्ही नाले मोठे केले, भांडे मोठे केले आणि इतके मोठे केले की त्या गावाला 3 वर्षे लागणारं पिण्याचं पाणी लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे त्या गावाच्या संपूर्ण शेतीयोग्य जमिनीला लागणारं दुबार पिकाला पाणी प्लस इव्हॅपोरेशन लॉसची बेरीज केली, त्याला 3 गुणलं आणि तिप्पट पाणी त्या गावातल्या लहान नाल्यावर छोटासा बंधारा विथ बिग स्टोरेज आर्टिफिशियली क्रिएटेड असे केले. आणि मग माझ्या एका बंधाऱ्यात किमान 5 कोटी लिटर आणि कमाल 15 कोटी लिटर पण थांबताय. अशा प्रकारे एकाच नाल्यावर उगमापासून संगमापर्यंत 15-20 बंधारे बांधले मी, असं त्या संपूर्ण पांडवाळ बांधले गेले. आणि त्यामुळे झालं काय की आमच्या अगदी 600 फूट कोरड्या बोरला पाण्याला 10 फूट आहोत. त्यामुळेच तुमच्याकडे अजून दुष्काळ नाही. तर हीच भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असेल तरी आपला हा पॅटर्न योग्य ठरू शकेल का? भौगोलिक म्हणण्यापेक्षा जिओलॉजी सेम आहे, कारण 82% एकच दगड आहे.
म्हणून माझं म्हणणं आहे की शिरपूरला सुद्धा माझ्याकडे दोन्ही फॉर्मेशन आहेत. एक तर तापी आणि पुरणेच्या गाळाचा प्रदेश आहे आणि डेक्कन बेफाल्टी आहे. 155 बंधारे बांधले आतापर्यंत, त्यातले 135 बंधारे दगडामध्ये आहे आणि फक्त 20 बंधारे मातीमध्ये आहे. दोन्ही याच्यात मी हे काम केलं आहे. एंजिओप्लास्टी केले आणि या विशेषतः मातीच्या भागात मी आणखी एक केलं, पुनर्भरण केलं विहिरींचं. कारण तिथे त्याची जी वाळूची पोराफिटी 30% आहे. त्या 30%ला पाणी खूप लागतं आणि त्यामुळे तिथल्या सगळ्या विहिरी आमच्या इकडनं आटल्या आहेत. त्यांना आता कधीच पाणी येणार नाही. आता आम्ही त्यात विहिरी जिवंत करतोय, ते पाणी टाकतोय आणि त्याला नाव दिलं मी IV, इंट्राव्हेनस इंजेक्शन. मला वाटतं आपल्याशी जे बोलायचं तर किमान तासभर तरी बोलणं गरजेचं आहे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आपण मला वाटतं 250 ठिकाणी 250 गावांमध्ये हा पॅटर्न राबवलेला आहे. ही परिस्थिती किंवा हा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवला जावा, आपलं जे कार्य आहे त्याचा उपयोग अनेकांनी करून घ्यावा, तशी राजकीय इच्छाशक्ती निर्माण व्हावी अशी आपण आज सदिच्छा करूया. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि ते आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. घराचा उंबरठा ओलांडून समाजात विविध क्षेत्रात स्त्री जेव्हा उल्लेखनीय कार्य करते तेव्हा त्यामागे मोठी प्रेरणा असते ती तिच्या आईची. आईचं हे ऋण लक्षात घेऊन अशा मातांचा गौरव करणारे प्रेरणा पुरस्कार मुंबई दूरदर्शनतर्फे दरवर्षी दिले जातात. या प्रेरणा पुरस्कारांचं आज मुंबईत वितरण झालं. भारताच्या पहिल्या महिला प्राणी संरक्षक म्हणून गुजरातच्या वनविभागात कार्यरत असणाऱ्या रसिला वाडेर, दृष्टीहीन पालकांच्या अथक परिश्रमातून वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या कोल्हापूरच्या डॉ. सिद्धी कुलकर्णी, हिमालयाच्या शिखरावर महाराष्ट्राचा झेंडा 3दा फडकवण्याचा विक्रम करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी ज्योत्स्ना रासम, विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांसाठी काम करणाऱ्या सौम्या रॉय, लेफ्टनंट संध्या वाधवा, गायिका तुलसी कुमार, तेजस्विनी मुळे, छावी राजावत आणि अभिनेत्री स्वरा भास्कर अशा 9 महिलांच्या मातांना यावेळी प्रेरणा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले या मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हवामान. देशात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून पुढचा आठवडाभर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्मा कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र काल तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आल्या. उस्मानाबाद इथंही आज हलका पाऊस झाला. उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 26, नागपूर 44 आणि 28, पुणे 41 आणि 22, औरंगाबाद 39 आणि 25, नाशिक 40 आणि 23, कोल्हापूर 38 आणि 24, रत्नागिरी 33 आणि 25, सोलापूर 43 आणि 29, अमरावती कमाल उपलब्ध नाही, किमान 28. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. या निर्णयावर पुनर्विचार करण्याची केंद्राची विनंती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नीटच्या परीक्षेला लोकसभेत सर्वपक्षीय खासदारांचा विरोध. महाराष्ट्रातल्या 80% विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याचे संकेत. सीईटीची परीक्षा 5 मे रोजी ठरल्याप्रमाणेच होईल. नीटच्या निर्णयावर सोमवारी दाखल करणार फेरविचार याचिका. विनोद तावडे. मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत पाडण्याचे तसंच संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. कामगार संघटनांची नाराजी लक्षात घेऊन केंद्रानं ईपीएफ व्याजासंदर्भातला निर्णय घेतला मागे. व्याजदरात वाढ. कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांचा भारतात येण्यास नकार. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात रिक्षा आणि खासगी बसच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू, 2 जखमी. आणि राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.